हाय मैत्रिणींनो, ही डिश कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. मग काय, मला तर निमित्तच पाहिजे रेसिपी बनवाय. त्यात आणि माझ्या मुलीची डिमांड, मम्मा चाऊमिन बनव. पाणी मी उकळून घेतलं आहे. इथं नूडल्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. जास्त शिजवायचे नाहीत, 80% शिजवायचे आहेत. थोडे कच्चे ठेवायचे म्हणजे फ्राय करताना ते शिजतात. आणि इथं आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत, कोबी, शिमला, गाजर, एक कांदाही घेतला आहे मी. भाज्यांचे पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला, जाड नाही ठेवायचे, नाही तर ते दातात येतात. पातळसर असे गाजर वगैरे सगळंच कट करून घ्या. स्वच्छ धुवून घ्यायच्यात भाज्या. इथे मी नूडल्स शिजवून घेतलेत. पाणी छान नितळायचं त्यातलं आणि नंतर त्याला तेल लावायचं आणि हाताने ते सुटसुटीत करायचे, म्हणजे असा लगदा तयार होत नाही त्या कढईमध्ये. आणि सॉसेस तर हवेच. चिली सॉस इथं शेजवान सॉसही घेतला आहे, चिली फ्लेक्स घेतल्यात, ग्रीन चिली सॉस घेतला आहे मी. इथं लोखंडी कढईचाच जास्त करून वापर करा. स्टीलमध्ये चिकटतं ते, लोखंडीमध्ये चिटकत नाही आणि छान फ्राय होतात. तेल आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे. इथे मी कांदा एक उभा चिरून घेतलेला आहे. थोडी क्वांटिटी होते त्यामुळे एक घेतला. तुमचं जसं प्रमाण असेल तुम्ही घेऊ शकता. कांदा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. जास्तही काळसर नाही करायचा, लालसरच करायचा आहे. इथं लसूण आणि अद्रक मी चिरून घ्यायचं आहे आपल्याला, कुटून नाही घ्यायचं. चिरलेलं छान लागतं, ते पण खरपूस भाजायचं. आणि त्याच्यासोबत आपल्याला भाज्याही भाजायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या. जास्त आपल्याला करपायच्या नाहीत, चिकचिक नाहीत करायच्या ह्या भाज्या. थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहेत म्हणजे छान नूडल्समध्ये लागतात. हे बघा, चवीनुसार मीठ घातलं आहे इथं मी. मीडियम फ्लेमवरती हे सगळं आपल्याला फ्राय करायचं आहे. नंतर आपण त्यात नूडल्स ॲड करणार आहोत. नूडल्सवरून सॉस वगैरे मसाले घालायचे म्हणजे ते सगळ्या नूडल्सला लागले जातात. हे बघा कसे झालेत सुटसुटीत. त्यात नूडल्स घाला आता. नंतर त्यावर चिली फ्लेक्स मी टाकलेलं आहे. चिली फ्लेक्समुळं जास्त तिखट होत नाही, पण छान असं दिसताना पण छान वाटतं आणि खातानाही. इथं मी रेड चिली सॉस टाकलेला आहे. नंतर ग्रीन चिली सॉस, जसं आवडीप्रमाणे थोडीच टाका, जास्त नका सॉसेस वापरू, थोडे टाकले की छान होतात. आणि आपल्याला हे खालून मस्तपैकी या भाज्यावरती अशा सगळं एकत्र फ्राय करायचं आहे. क्विकली रेसिपी तयार होते, खूप छान. मुलांनाही आवडते आणि सगळ्यांनाच आवडते. बाहेर खाण्यापेक्षा घरगुती रेसिपी केलेल्या कितीही छान ना, नेहमीच. मस्त खावा, स्वस्त राहा. माझ्या रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईबही करा. किती छान वाटतं ना, यम्मी डिश. बाय.